बल्दिया उज़्मा का बजट इजलास मुनक्किद हुआ। बजट को लेकर इजलास में खूब हंगामा हुआ। बजट की मंजूरी का फैसला मेयर दीक्षा कपिल धवाले ने महफूज कर लिया है। बल्दिया उज़्मा के 844 करोड़ के तखमीना बजट को मंजूर कराने के लिए बल्दिया का इजलास मुनक्किद हुआ। मेयर दीक्षा कपिल धवाले ने बजट पर चर्चा के बाद इस पर फैसले को महफूज कर लिया है। बल्दिया उज़्मा ने बजट में किसी भी टैक्स में इजाफा किए बिना 732.75 करोड़ का बजट स्टैंडिंग कमेटी के सुपुर्द किया था। स्टैंडिंग कमेटी ने बजट में 111.28 करोड़ का इजाफा करते हुए इसे इजलास में पेश किया था। अब इस बजट पर चर्चा के लिए इजलास मुनक्किद किया गया। बजट में इजाफे को लेकर कुछ अरकान ने मुखालिफत की। आंजिहानी वसंतराव नाइक और महात्मा बसवेश्वर महाराज के मुजस्सिमों के लिए भी 1 करोड़ का बजट मुख्तस करने की मांग की गई। वहीं वार्डों की तरक्की के लिए कारपोरेटरों को मजीद 5 लाख का इजाफी बजट मंजूर करने की भी मांग की गई। सड़कें, पानी, ड्रेनेज, केला मार्केट की दुकानों की नीलामी जैसे मौज़ूआत पर खूब हंगामा हुआ। मेयर दीक्षा कपिल धवाले और डिप्टी मेयर सतीश देशमुख ने अरकान से गुफ्तगू के बाद बजट में तरमीम करने या ना करने का फैसला महफूज किया है। आज झालेल्या अर्थसंकल्पीय मीटिंगमध्ये अर्थसंकल्पामध्ये सर्व विषय हे पास झालेले आहेत आणि त्यामध्ये आजच्या मीटिंगमध्ये सर्व नगरसेवक आणि नगरसेवकांनी सुचवलेले जे विषय आहेत तेही ॲड करून पास केले जातील आणि त्याचे सर्व अधिकार हे महापौरांना दिले गेले आहेत। आजच्या अर्थसंकल्पीय सभेमध्ये प्रशासनानं जे सादर केलं होतं त्यामध्ये जे स्टँडिंग कमिटीनं वाढून बजेट सादर केलेलं आहे ते मूळ बजेट 387 कोटी आणि एकूण पूर्ण महापालिकेचे बजेट 844 कोटीचं आहे। हे याचा पूर्ण अधिकार आता सभेने माननीय महापौरांना कुठल्या हेडमध्ये कमी करायचं कुठे जास्त करायचं ते अधिकार महापौरांना दिलेले आहेत। कोणत्या आणखी इतर विषयावर भी चर्चा झाली आजच्या सभेमध्ये मुख्यतः जे दवाखान्यामध्ये आपले मशीन्स जे आहेत सिटी स्कॅन मशीन आणि आपलं सोनोग्राफी मशीन हे घेण्यासाठी विशेष निधीची तरतूद करण्यात यावी आणि जे शाळा आहेत नगरपालिकेच्या त्याला स्वच्छता आणि त्या बिल्डिंगचे मोडकळी झालेले आहेत त्याची दुरुस्ती करणं या संदर्भात विशेष लक्ष देण्यात यावे। आणि दुसरं जलपुनर्भरण आता जे नांदेडलाच म्हणता पूर्ण महाराष्ट्रामध्ये जे पाण्याची टंचाई आहे जलपुनर्भरण करण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा। अगोदर स्वतः महापालिकेच्या बिल्डिंग्स याचे जलपुनर्भरण करावे। नंतर महापालिकेचे पदाधिकारी असो कर्मचारी असो की पूर्ण प्रभागाचे नगरसेवक असो त्या सर्वांनी आपला पुढाकार घेऊन जलपुनर्भरणासाठी सुरुवात करावी व जनतेलाही याला प्रोत्साहन करण्यासाठी जलपुनर्भरण केल्यानंतर पाण्याची पातळी आपोआपच वाढेल आणि पुढच्या वर्षी जे काही आपल्याला पाण्याच्या संकटास तोंड द्यावं लागत आहे ते कमी होईल। त्यासाठी आम्ही आयुक्तांनाही विचारणा केली आहे की याच्यामध्ये काही सूट देता येते का आपल्याला टॅक्सेसमध्ये ते त्यांनी सर्वपरीने विचार करून जे लोक जलपुनर्भरण करतील त्यासाठी सूटसुद्धा काही टॅक्सेसमध्ये देण्याचे प्रयोजन करण्यात येईल।